कर्णिक नगर अक्कलकोट रोड आकाशवाणी केंद्र आणि न्यू पातशापेठ येथील मनोरमा शाखेतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झालाय। मनोरमा मल्टीस्टेट कर्णिक नगर अक्कलकोट रोड आकाशवाणी केंद्र न्यू पातशापेठ शाखेतर्फे आज हळदी कुंकूचा कार्यक्रम मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या संपादिका सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुमन छत्रपती केने होत्या। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिता विजनच्या संपादिका सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते सर्व महिला वर्गाचा रोप आणि अहवाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना अस्मिताताई गायकवाड म्हणाल्या, मनोरमा परिवार मनोरमा मल्टीस्टेटच्या माध्यमातून आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। मनोरमा बँक आणि मनोरमा मल्टीस्टेट आता आपल्या सोलापूरकरांना नवीन राहिलेलं नाही आहे। सोलापूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मनोरमा परिवाराची ख्याती पसरलेली आहे। याचं कारण असं आहे की 9 मे 1997 साली हा परिवार स्थापन झाला आणि बघता बघता या 27 वर्षामध्ये आज 2000 कोटी या परिवाराने क्रॉस केलेला आहे, म्हणजे एकूण व्यवसाय। तर 2500 कोटीला आता आपला परिवार जातोय आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या सभासदांचा, हितचिंतकांचा, या भागातील नागरिकांचा खूप मोठा वाटा आहे। आज कर्णिक नगर ब्रांच, या अक्कलकोट रोड ब्रांच, त्याचबरोबर वालचंद कॉलेजची ब्रांच आकाशवाणी, या 4 शाखांनी मिळून हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तुमच्या सगळ्या सख्यांसाठी हा कार्यक्रम आहे आणि मनोरमा परिवारांनी नेहमीच महिलांच्या उन्नतीकडे, महिलांच्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे। या परिवाराचे सर्व आमचे मार्गदर्शक या मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या परिवाराची संपूर्ण वाटचाल होत असते आणि मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा आमच्या वहिनी शोभाताई मोरे, त्याचबरोबर आम्ही सगळ्या संचालिका, आम्ही सगळेजण मिळून महिलांच्या उन्नतीसाठी आम्हाला जे जे काही करता येतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या सगळ्या मॅनेजर पण जास्तीत जास्त महिला दिसत आहेत तुम्हाला आणि मनोरमामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य आहे, कारण 70% संचालिका महिला आहेत, 70% मॅनेजर महिला आहेत, CEO महिला आहेत। असं महिलांसाठी जास्तीत जास्त प्राधान्य देणारा, महिलांच्या गुणांना वाव देणारा हा मनोरमा परिवार आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या सख्यांचं मी या परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। हळदी कुंकू आपण यासाठी करतो की मनातलं बोलता यावं, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती केली होती की तुम्हीही बोला, कारण मी तर नेहमीच बोलत असते आणि तुम्ही ऐकत असताय। मला आज तुमच्याकडून ऐकायचं होतं, तुमच्या मनातलं ऐकायचं होतं। आणि हळदी कुंकू खरं पूर्वी असं होतं की एकमेकींच्या घरी जायची अशी सोय नव्हती, घरात एकत्र कुटुंब असायचं, त्यातनंही वेळ मिळत नव्हता आणि मग हळदी कुंकूच्या निमित्ताने आपण एकमेकींकडे जाऊन आपल्या मनातल्या भावना बोलत असायचो। तर अशा भावना बोलण्यासाठी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आणि मनोरमा परिवारात तर आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की महिलांच्या मनातलं जाणून घ्यावं आणि त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय हवंय ते देण्याचा प्रयत्न करावा, कारण जो जे वांछील तो ते लाहो, हे आमचं ब्रीदवाक्य आहे। तुम्ही सगळ्यांनी या परिवारामध्ये सभासद व्हावं, तुमच्या ठेवी द्याव्यात, कारण हा परिवार हा एक विश्वासार्हता आहे। या परिवारामध्ये सतत ऑडिट वर्ग अ आहे। या मल्टीच्या आता जवळ 70 शाखा आहेत, बँकेच्या 8 शाखा आहेत, आता 8वी शाखा जोडबावी पेठला आली। असा व्यासंग मोठा असणारा हा परिवार आहे आणि सतत ऑडिट वर्ग अ असल्यामुळे 0% NPA आहे, म्हणजे थकबाकी शून्य आहे परिवारामध्ये। म्हणजे आज जर आपण बघितलं तर थकबाकीमुळे बँका आणि अडचणीत येताना आपल्याला दिसतात, आर्थिक संस्था अडचणीत येताना आपल्याला दिसतात, तर आमच्या परिवाराची थकबाकी शून्य आहे बँकेची आणि मल्टीस्टेटची पण 1% आत आहे। तर यामुळे या परिवाराचे सदस्य होणं किंवा या परिवारामध्ये ठेवी देणं हे तुमच्या सगळ्यांच्याच हिताचं राहणार आहे।
तुमच्या भविष्यामध्ये सुद्धा मनोरमा परिवार महिलांसाठी जे जे काही आम्हाला करता येईल, आता व्याजाचे दर पण आम्ही महिलांसाठी जास्त ठेवलेले आहेत. बाकीच्या संस्थांपेक्षा मनोरमा परिवाराचे व्याजदर चांगले आहेत आणि त्यामुळेच तुम्ही सगळ्यांनी इथे ठेवी द्याव्यात. आमच्या सभासद होऊन आमच्या परिवाराशी जोडलं जावं एक तुम्हाला विनंती करते. त्याचबरोबर तुमची सखी म्हणून हेही सांगते की आपली ठेव सुरक्षित राहण्याची हमी मी तुम्हाला इथे देऊ शकते. कारण मी इथं 25 वर्ष झालं कार्याध्यक्ष आहे. मी 12 वर्ष व्हाईस चेअरमन होते, आता कार्याध्यक्ष म्हणून काम करते. गेली 20-25 वर्ष मी इथं संचालिका आहे आणि यामुळे हा परिवार मला चांगला माहिती आहे. आणि तुमच्या इथं पण मी गेले म्हणजे 97 साली मी इथं नगरसेविका होते. त्यामुळं नगरसेवक म्हणून पण माझी एक जबाबदारी आहे की माझ्या वादाच्या लोकांसाठी चांगलं काही देणं. त्यामुळं तेही मी सांगते तुम्हाला की हा जो परिवार आहे तर या परिवारामध्ये तुम्ही कधी आलात तर तुमचा इथे फायदाच होईल नक्की. आणि तुम्हाला जे जे पण काही हवं, एखाद्या महिलेला व्यवसायासाठी कर्ज हवं असेल तर त्यांचीही आम्ही कर्जाची पूर्तता करू शकतो. त्यांचं खातं बघून, त्यांचा व्यवहार बघून आपण ते कर्ज वाटप करत असतो. तुम्हाला छोटी छोटी कर्ज पण आम्ही उपलब्ध करून देऊ शकतोय. तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या आणि नक्कीच तुम्हाला प्रत्येकाला मदत करायला आम्हाला आवडेल. तुम्हालाही मदतीचा हात देताना आम्हाला हेच म्हणावंसं वाटतंय की जो जे वांछिल तो ते लावं, ही जी आमची उक्ती आहे त्याप्रमाणे तुम्हाला जे जे हवंय ते सगळं काही मिळावं असं मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. या हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण एकत्र भेटलो. तुमच्या सगळ्यांशी मला बोलण्याचा छान एक योग आला. त्याबद्दल या सगळ्या मल्टीस्टेटच्या आमच्या मॅनेजर, आमच्या सगळ्या सख्या यांचे मी आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी महिला सभासद सुप्रिया केने, सुजाता वंगा, वैशाली वड्डेपल्ली, जयश्री सोमा, करिश्मा गायकवाड, संगीता सोलनकर, जनाबाई साळुंखे, लता कलागते, नंदा मिसाळ, कल्पना खरवरे, सुमन होनकळस, पूजा रंगरेज, वैशाली गुरव, भाग्यश्री माने, प्रेमा दोडमनी, गीता दोडमनी, सुहासिनी निलंगी, श्रुतिका दोडमनी आणि मनोरमा मल्टीस्टेट शाखेचे कर्मचारी भाग्यश्री अल्ली, स्नेहा कुंभार, पायल कोडेवार, रोहिणी दुलंगे, नम्रता दोडमनी, ऐश्वर्या किणगी, अमित घुकरे, अमोल दराडे, सिद्धाराम बिराजदार, दीपक गणापुरे, सचिन शेळगे आदी उपस्थित होते.